नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीचा सायन्स भाग 1चा जो 10 तारखेला बोर्डाचा पेपर होणार आहे, त्याविषयी IMP नोट्स विषयी हा मी व्हिडिओ बनवत आहे. कृपया सर्वांनी जे काही IMP नोट्स आहे त्याचा अभ्यास करावा. अ, हा जो चार्ट आहे तो चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये आलेला आहे. त्याचा थोडासा तुम्ही अभ्यास करावा कारण याच्यामध्ये मिसमॅच राहू शकतं किंवा एखादा जो भाग आहे तो कट केला जाऊ शकतो. त्याला तो त्यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स सारखं तुम्हाला लिहावं लागेल. त्यानंतर ह्या ज्या काही छोट्याशा कन्सेप्ट आहेत राईट फ्री व्हॉट इज फ्री फॉल असेल किंवा ॲक्सिलरेशन्स असेल, एस्केप व्हेलॉसिटी असेल, सेंट्रिपेटल फोर्स असेल किंवा याच्यामध्ये जो सर्वात IMP जो क्वेश्चन म्हटला जातोय तो म्हणजे 3 लॉ ऑफ गिव्हन बाय केपलर किंवा केपलरचे जे 3 लॉ आहेत ते आपले पाठच पाहिजेत किंवा आपल्याला माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर जर पुढे जर म्हटलं तर युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन्स आहेत. हा एक IMP क्वेश्चन्स आहे. त्याच्यानंतर आपण जर बघितलं मास म्हणजे काय, वेट ह्या छोट्या-छोट्या कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ऑक्टावेज आहेत. हे जे काही कन्सेप्ट आहेत हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर डॉमिनेटर ट्रेट काय आहेत, लिमिटेशन्स ऑफ द डॉमिनेटर क्लासिफिकेशन्स काय आहेत, हे आपल्याला थोड्याशा गोष्टी माहिती पाहिजेत. यामध्ये जे काही मेरिट आणि डिमेरिट असेल या कन्सेप्ट थोड्याशा आपल्या क्लिअर पाहिजेत. ॲटलिस्ट 2 पॉईंट तरी आपले क्लिअर पाहिजेत. 2 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी प्रश्न येत असतात तर किमान 2 पॉईंट तरी आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर हा जो या टाईपचा प्रश्न बऱ्याच बोर्डच्या पेपरमध्ये आलेला आहे. एलिमेंट जर इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन्स जर 282 असेल तर त्याचे काही प्रश्न त्यावर आधारित प्रश्न येत असतात. असे काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता आले पाहिजेत. एलिमेंट्स हा जो काही प्रश्न आहे सायंटिफिक रिझनमध्ये बऱ्याचदा आलेला आहे. एलिमेंट बिलॉंग टू द सेम ग्रुप हॅव द सेम व्हॅलन्सी. तर हा जो काही क्वेश्चन्स आहे हा शॉर्टमध्ये मी करण्याचा प्रयत्न केला आहे. आन्सर जो आहे शॉर्टमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाठांतर हे करून ठेवावं. त्याच्यानंतर जो सायन्स भाग 1 मध्ये जे काही सायंटिफिक रिझन्स आहेत, जर ह्या प्रकारचे काही सायंटिफिक रिझन आहेत ती व्यवस्थित आपली तयारी ठेवावी. त्यानंतर जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहेत, ते जवळपास 10 ते 15 मार्कांचे हे ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न असतात. त्याची तयारी ही आपली व्यवस्थित असावी. त्यामध्ये खास करून आपला जो काही न्यूटनचा जो काही लॉ आहे त्याविषयी तुम्ही तयारी ठेवायची. त्याचा काही फॉर्म्युला असेल तर फॉर्म्युला तुमचा पार्ट असला पाहिजे. त्याच्यानंतर केपलरचे लॉ विषयी प्रश्न विचारले जातात किंवा ही केपलरची डायग्राम त्यामध्ये टाकतात आणि याच्याविषयी तुम्ही लॉ लिहा. तर ही डायग्राम जी आहे ती केपलरचीच आहे हे आपण समजून केपलरचे हे 3 लॉ आपण लिहायचे आहेत. त्यानंतर बोर्ड काय करतं की बऱ्याचदा नवीन प्रश्न ॲड करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नवीन प्रश्न ॲड करत असतं की हा प्रश्न हा स्वतः मी तयार केला आहे आणि हा प्रश्न काही तुम्हाला बुकमध्ये सापडणार नाही. यावर आधारित प्रश्न जे आहेत मी स्वतः तयार केले आहेत आणि या प्रश्नांचा तुम्ही नीट अभ्यास करावा. त्याच्यानंतर बाकीचे मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या जेवढे काही टाईपचे प्रश्न होते बोर्डला आलेले या बरेच रिपीट झालेले प्रश्न आहेत. तर ॲन एलिमेंट हॅज इट्स इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन्स ॲज 2s2. नाऊ आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर यासारखे जे क्वेश्चन्स आहेत तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करावा कारण हा प्रश्न 100% विचारलाच जात असतो. हा 3 मार्क्ससाठी हा प्रश्न असतो त्यामुळे तुम्ही याची तयारी व्यवस्थित ठेवायची आहे. जे काही केमिकल रिॲक्शन्स असतील या डायग्राम संदर्भात तुम्ही याच्या तयारी व्यवस्थित ठेवावी. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे रस्ट संदर्भात प्रश्न असतो तर याची सुद्धा याचा व्यवस्थित अभ्यास करावा. त्यानंतर हा एक प्रकारचा जो प्रश्न आहे तो बऱ्याचदा आलेला आहे. ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्नाचं तुम्ही व्यवस्थित इथे आपण तयारी केली पाहिजे. त्याच्यानंतर हा इलेक्ट्रिक जनरेटर आहेत. त्याचं नाव विचारलं जातात 1 मार्क्ससाठी. जर डिटेल्समध्ये जर विचारलं गेलं तर तुम्हाला ते प्रश्न त्यामध्ये यासारखे विचारले जाऊ शकतात. किमान 1 लाईन सबमध्ये आपलं सुद्धा उत्तर द्यायचं असायला पाहिजे. तर ही काय डायग्राम कोणती आहेत आणि नेमकी हा रूल्स कोणता आहेत, त्याची कोणते पण आपण 2 युजेस आपण सांगता आले पाहिजे. तसं इथे याचा जो युजेस आहे फॅनमध्ये याचा यूज होत असतो, मिक्सरमध्ये याचा यूज होत असतो, वॉशिंग मशीन असेल किंवा तुम्हाला अनेक उदाहरणं तुम्हाला स्वतःच्या मताने पण
तुम्हाला देता येईल. त्याच्यानंतर हा जो काही रूल्स आहेत, जो फ्लेमिंगचा जो रूल आहे, फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल, तर त्याच्याविषयी तुम्हाला डायग्राममध्ये कोणताही एक भाग तुम्हाला ब्लँक टाकला जाईल. इथे जसं हे जे काही जे फर्स्ट फिंगर आहे ते ए आकडा दाखवला आहे. तर तो ए आकडा म्हणजे नेमकी तुम्हाला उत्तर लिहिताना ए म्हणजे काय हे तुम्हाला लिहायचं आहे. डायग्राम काढण्याची आवश्यकता नाही. तर तो ए दाखवलाय, तर एचं उत्तर काय? जसं या ठिकाणी एचं उत्तर काय? डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड आहे. तर बीचं उत्तर काय? तर बी म्हणजे काय? डायरेक्शन ऑफ करंट आहेत. तर असं तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. डायग्राम काढण्याची काहीही आवश्यकता पेपरमध्ये नाही आहे. नेक्स्ट हा जो काही रूल आहे, हा राईट हँड रूल आहे. तर या राईट हँड रूलमध्ये या फिंगरचं नाव काय आहे ते तुम्हाला लिहायचं आहे. मोशन ऑफ कंडक्टर इथे पण दाखवले नाव आहेत आणि फोर्स ऑन द कंडक्टर हे पण नावं तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर हा एक लॉ आहे. या लॉचं नाव काय आहे हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट आहेत ही सॉलिनॉइड आहे. तर तुम्हाला ह्या काही बेसिक गोष्टी याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर जे काही इलेक्ट्रिक पॉवर आहेत, त्याचा युनिट काय असेल किंवा त्याचे काही फॉर्म्युले काय आहेत, या बेसिक गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतील. त्याच्यानंतर या डायग्राम बऱ्याचदा विचारला गेला आहे आणि ह्या डायग्राम कोणत्या आहेत? ठीक आहे. तर मी खाली नाव टाकले बघा. फिगर क्रमांक ए मध्ये फ्यूज आहेत किंवा 2 नंबरला काय, 3 नंबरला 2 नंबरला एन-सी-पी असेल किंवा तर या प्रकारचे जे काही फिगर आहेत त्यांची नावं आपल्याला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे तो बऱ्याचदा विचारला जात असतो. टेम्परेचर आणि एका साईडला स्पेसिफिक व्हॉल्यूम दिलेला आहे. या संदर्भात मी ॲक्टिव्हिटी प्रश्नामध्ये इथं टाकून ठेवलेला आहे. त्याचा व्यवस्थित अभ्यास आपण केला पाहिजे. कारण ॲक्टिव्हिटी प्रश्न जवळपास आपण 10 ते 12 मार्कांचे असतात. 15 किंवा 15 मार्क्सपर्यंत ते विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्नाकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. याचा व्यवस्थित अभ्यास आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर पुढे इथे दिलेलं आहे टेम्परेचर वर्सेस टाईम ग्राफ काय आहेत. त्याच्यानंतर ही डायग्राम आहेत, ही हॉट ऑब्जेक्ट आणि कोल्ड ऑब्जेक्ट विषयी इथं दिलेला आहे. त्याच्यानंतर हा जो काही पेपर सेटरचा हा खूप आवडता प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये नेमकी कोणता अपॅरेटस वापरला गेला आहे त्याचं इथं होप अपॅरेटस सांगितलं आहे. हे जे काही सगळे प्रश्न आहेत ते मी टाकून ठेवलेले आहेत. येथे T1 नेमकी T1 मध्ये काय दाखवत आहे, T2 मध्ये काय दाखवत आहे, नेमकी T1 चा अर्थ काय आहे. तरी हे बारीक-सारीक गोष्टी जर आपला कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर ते तुम्हाला लक्षात येतील. नंतर डायग्राम पण आपल्याला काढता आली पाहिजे. जर नीट लेबल डायग्राम म्हणजे आपण डायग्राम पण काढायची, त्याला नावं पण आपण द्यायचे. नावं द्यायची म्हणजे थोडक्यात लेबल द्यायचे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. नावं कुठे असतील, काय वगैरे. तर आपण डायग्राम व्यवस्थित आपण काढता आली पाहिजे. हा एक प्रश्न आहे. स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्स याविषयी सुद्धा प्रश्न इथे आहेत. हा जो काही भाग आहे 1 ते 5 प्रकरणांचा आहे. इथे जो पुढचा जो भाग आहे प्रकरण क्रमांक 6 ते 10 पर्यंत इथे या फाईलमध्ये आहे. फिल इन द ब्लँक्स आहेत. फिल इन द ब्लँक्सचा व्यवस्थित अभ्यास आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर मॅच द पेअरमध्ये काय, ट्रू फॉल्स काय, सायंटिफिक रिझन्स त्याच्यामध्ये हे जे काही IMP सायंटिफिक रिझन आहे यामध्ये दाखवले आहेत. ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न जर बघितलं तर लॉ ऑफ रिफ्रॅक्शन्स आपल्याला माहिती पाहिजे चॅप्टर क्रमांक 6 मध्ये. इन्सिडेंट काय, रे काय, इन्सिडेंट रे कशाला म्हणतात हे आपल्याला विचारले गेलेले प्रश्न आहेत. नंतर एक्झाम्पल्स कोणते आहेत रिफ्रॅक्शन ऑब्झर्वचे हे आपल्याला माहिती पाहिजे. नंतर हाऊ रेनबो इज फॉर्म्स, थोडंसं आपल्याला याच्याविषयी बेसिक गोष्टी माहिती पाहिजेत किंवा ते ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन्स, डिस्पर्शन्स ऑफ लाईट याविषयी काही प्रश्न आहेत. हे बेसिक प्रश्न नक्की कशाविषयी आहेत किंवा हे प्रश्नांच्या संदर्भात कशी उत्तरं आहेत हे आपण याचा नीट आपण अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट आहेत हे जे काही डायग्राम आहेत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पासिंग थ्रू अ ग्लास स्लॅब, ही ऑब्झर्व द फिगर आणि ते आपण मी ते टाकलेले आहेत. एकदा मागच्या बोर्डच्या एक्झामला हा प्रश्न विचारला गेला आहे. हे रे कोणते आहेत आणि त्याचं नाव काय आहेत. नंतर ही पण डायग्राम आहे त्याचा नीट जे लेबल आहेत आपण ते व्यवस्थित पाठांतर आपण करून ठेवायचं आहे. हा एक चार्ट आहे. या चार्टमध्ये तुम्हाला एखादा भाग कट केला जाईल. त्या भागामध्ये कोणता नंबर किंवा काय नाव आहेत हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. लेन्सेस हे चॅप्टर नंबर 7 आहे. त्याच्यामध्ये फिल इन द ब्लँक्स काही IMP मी टाकलेलं आहेत. जसं सायंटिफिक रिझन पण टाकलेलं आहे. कन्केव्ह लेन्स आणि कन्व्हेक्स लेन्स याच्यामध्ये डिफरन्स किमान 2 तरी आपल्याला लक्षात असले पाहिजेत.
त्याच्यानंतर काही जे नियर साइटनेस असेल किंवा फार साइटनेस असेल, तर ह्या 2 गोष्टी आपण माहिती पाहिजे. हां, आता याच्यामध्ये जर सगळ्यात आय-एम-पीचा क्वेशन म्हटला, तर माझ्या मते हा प्रश्न जास्त आय-एम-पी आहे. तर याकडे दुर्लक्ष आपण करू नका. आणि डिफीट काय? डिफीटविषयी माझ्या मते प्रत्येक बोर्डच्या क्वेशन पेपरमध्ये तुम्हाला दिसेल, की या टाइपचा डिफीट काय? याला आपण नाव काय म्हणतो? आणि नेमकी हा कुठे असतो? बिहाइंड असतो किंवा इन फ्रंट असतो रेटिनामध्ये. तर आपण हे थोडेसे आपण लक्षात ठेवले पाहिजे. त्याच्यानंतर ह्या डायग्राममध्ये फार साइटनेस काय? रिझन्स काय त्याचे? हे पण माहिती पाहिजे. हे वरच्याच डायग्राम इथे मी केलेलं आहे. फक्त थोडंसं वेगळ्या क्वेशनमध्ये मी ते मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक जरी आपण व्यवस्थित अभ्यास केला तर ऑटोमॅटिक बाकीच्या पण गोष्टींचा इथे अभ्यास होतो आहे. नेक्स्ट आहे तिथं फ्रंट इमेज असेल, पॉइंट इमेज असेल किंवा काय इन्फिनिटी असेल, तर याच्याविषयी थोडंसं आपण अभ्यास करायचा. टाइप ऑफ लेन्स कसे आहेत, त्याचा यूज कुठे होत असतो, सेंटर ऑफ कर्वेचर काय आहे, 3D कर्वेचर काय आहे, त्याचाही आपण थोडासा अभ्यास करायचा आहे. प्रिन्सिपल फोकस, फोकल लेंथ काय आहेत. ठीक आहे, हा जो भाग आहे थोडासा मोठा आहे, पण थोडं कन्सेप्ट आपण क्लिअर असेल तर थोडं हे आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर कन्व्हेक्स लेन्स इमेज और कन्केव्ह लेन्स इमेज वगैरे असेल, किंवा हा जो भाग आहे याच्यामध्ये ऑब्जेक्ट बियॉन्ड 2F काय आहे, रिअल इमेज इज फॉर्म बाय कन्व्हेक्स लेन्स. म्हणजे काही कन्व्हेक्स लेन्सची जी काही इमेज फॉर्म होती त्याविषयी आपल्याला थोडंसं माहिती पाहिजे. त्याच्यानंतर साइन कन्व्हर्शन्स, कन्व्हेक्स लेन्स आणि कन्केव्ह लेन्समध्ये थोडासा काय डिफरन्शियस आहेत ते आपण समजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जो काही 8 चॅप्टर आहे त्याच्यामध्ये काही आपण थोडंसं काही जे काही फिल इन द ब्लँक्स आहेत त्यावर आपण फोकस थोडासा करायला पाहिजे. मॅच द पेयर असेल, राईट द नेम्स ऑफ असेल, ही एक माझासाठी प्रश्न विचारले जातात. तुमचं नाव काय आहे, त्याच्यानंतर कन्सेप्ट जे काही थोड्याशा आहेत त्या थोड्याशा माहिती आपण करूया. सायंटिफिक रिझन्स असेल, त्याच्यानंतर जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे बघा, सेल असेल, इलेक्ट्रोप्लॅनेट सेल्स, तर हे याच्याविषयी जे काही ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न थोडंसं आपण करून ठेवायचे आहे. त्याच्यानंतर जे काही प्रोसेस आहेत, रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल्स, त्याच्यामध्ये काय गोल्ड्स कोणत्या लेवलला आहे, कॉपर मर्क्युरी कोणत्या लेवलला आहेत, हे आपण समजून घ्यायचं आहे. त्याविषयी क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर इथे मी टाकलेले आहेत. त्याच्यानंतर इथे काही मेटल्स दिलेले आहेत, त्याचं आपण डिवाइड करायचं आहे की कशामध्ये रिॲक्टिव्ह आहेत. तसे हे जे रिॲक्टिव्ह आहे, हायली रिॲक्टिव्ह असेल, मॉडरेट असेल किंवा लेस असेल, ते ह्या चार्टमध्ये पण आहेत. तसं तो हा भाग या क्वेश्चनचाच मोडतो आहे. पण तरी पण जर असा प्रश्न जर केला, ॲक्टिव्हिटीमध्ये टाकला गेला, तर ते कोणते जे काही मेटल्स आहेत, ते हायली रिॲक्टिव्ह कोणते आहेत, मॉडरेट कोणते आहेत, लेस कोणते आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. जर सॉर्टिंग करण्याची संदर्भात जर प्रश्न विचारला गेला असेल, तर तुम्हाला ते सॉर्ट करता आलं पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे तो या टाईपचा असेल. आपल्याला ह्या जे काही डायग्राम आहेत, डायग्रामविषयी आपल्याला माहिती पाहिजे. इथे पण डायग्राम आहेत. त्याविषयी ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न टाकून ठेवलेला आहे त्या ठिकाणी. इथे पण आहेत. त्यानंतर पुढे काही इलेक्ट्रोमॅग्नेट असेल, ठीक आहे, रिडक्शन्स ऑफ ॲल्युमिनियम असेल, याविषयी ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स मी ते टाकलेले आहेत. त्याच्यानंतर काही हे जे काही प्रश्न आहे, हे पण सुद्धा प्रश्न आय-एम-पी आहेत. त्यानंतर हा एक प्रश्न आय-एम-पी, याचं काही प्रोसेस काय आहे, ती प्रोसेस आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हा एक भाग आहे, त्याचे जे काही स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स कशा प्रकारच्या आहेत, काय आहेत, याही थोडेसे आपण कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट चॅप्टरमध्ये थोडंसं कंपाऊंड विषय आहेत. मिथेन, इथेन, मिथेनॉल्स, वॉटर्स असेल, थोडेसे यामध्ये आपले थोडेसे गोंधळ होत असतो. त्याच्यानंतर थोडंसं या कन्सेप्ट आपण थोडंसं व्यवस्थित वाचून जायचं आहे. कधी कधी ड्रॉ द इलेक्ट्रॉनसुद्धा आपण, म्हणजे या जे काही डबल बॉन्ड असेल किंवा असेल, तर या संदर्भात आपण डायग्राम आपल्याला काढता आलं पाहिजे. त्याच्यानंतर हा हा सुद्धा एक इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर आहे. हे स्ट्रक्चर कशा प्रकारे काढलं जातं याच्याविषयी थोडंसं आपण समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर लाईन स्ट्रक्चर असेल किंवा इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असेल, जसं आपण मगाशी बघितलं आहे त्या टाईपचं आपल्याला हे जे काही जर आपल्याला ड्रॉ करायला सांगितलं असेल तर आपल्याला ते ड्रॉ करता आलं पाहिजे. हे काही बेसिक कन्सेप्ट आहेत. थोड्याशा या स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहेत, ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हा जो टेबल आहे, आय-एम-पी आहे. या आय-एम-पी टेबलमध्ये
तिचं कॉमन नेम काय आहे आणि त्याचं कॉमन नेमचं स्ट्रक्चरल फॉर्म्युला काय आहे आणि IUPAC त्याचं नाव काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हा एक हा सुद्धा एक स्ट्रेट चेन हायड्रोकार्बन आहेत. सिंगल असेल तर त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला कसा बनतो आहे, त्याच्यानंतर मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, त्याचं नेम काय आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी म्हणजे हा जो चार्ट आहे ना, थोडक्यात हा चार्ट व्यवस्थित आपण समजून घेणं महत्वाचं आहे. हा म्हणजे याच्यातला एक तरी प्रश्न विचारलाच जात असतो. त्याच्यानंतर इथे इकडे पण हा एक चार्ट आहे. जवळपास आपण प्रत्येक चार्टचा इथे आपण व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. लास्ट चॅप्टर याच्यामध्ये ट्रू फॉल्स किंवा फिल इन द ब्लँक्स असेल, किंवा ती सुनीता विल्यम्स किंवा राकेश शर्मा, कल्पना चावला या जर स्पेसचा जर विचार केला तर आपल्या इंडियातून यांची नावं बऱ्यापैकी घेतली जात असतात. तर यांची नावं आपण लक्षात ठेवायचे. जे काही मून मिशन होतं, फर्स्ट मून मिशन, तर त्यामध्ये 1969मध्ये नील आर्मस्ट्रॉंग यांचं नाव घेतलं जातं. आणि हे जे काही नावं आहे थोडंसं आपण याचा व्यवस्थित आपण अभ्यास करून लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर एस्केप व्हेलोसिटीचा फॉर्म्युला आपण लक्षात ठेवायचा आहे, कारण हा प्रश्न बऱ्याचदा 1 मार्क्ससाठी विचारला जात असतो. आर्टिफिशियल सॅटेलाइट सेंड बाय रशिया, माझ्या मते हा प्रश्न मागच्या बोर्डच्या एक्झामला विचारला गेलेला आहे. तर ते कधी, त्याचं इयर सुद्धा विचारलं जाऊ शकतं. नाव काय, स्पुटनिक हे नाव आहे. त्याच्यानंतर COEP याने जो काही सेंड केला आहे सॅटेलाइट, त्याचं नाव काय, तर स्वयं आहेत, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर थोडासा हा ऑर्बिट विषयी, ऑर्बिट सॅटेलाइट विषयी हा प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय ऑर्बिट ऑफ सॅटेलाइट, ऑन व्हॉट बेसिस ऑफ हाऊ अँड हाऊ आर द बेसिस ऑफ ऑर्बिट आर्टिफिशियल सॅटेलाइट क्लासिफाईड. ते क्लासिफाय कसं होतं ह्याचा विषय आपण माहिती पाहिजे. हाय अर्थ ऑर्बिट काय आहे, ही माहिती पाहिजे आपल्याला. मीडियम अर्थ ऑर्बिट काय आहे, तर याची रेंज काय आहे, 2000 किलोमीटर टू 35,000 किलोमीटर ही त्याची रेंज आहे. आणि लो अर्थ ऑर्बिट याची रेंज किती आहे, तर 180 टू 2000 किलोमीटर इतकी याची रेंज आहे लो अर्थची. आणि या सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. ॲटलिस्ट हाय अर्थ ऑर्बिटची जी रेंज आहे ती ॲबोव दी 35,000 आहेत. ठीक आहे, 35,780 आहे, त्याच्यावरती रेंज आहे. ठीक आहे. मीडियम जे अर्थ ऑर्बिट आहे त्याची याची रेंज आपण लक्षात ठेवायची, ती 2000 ते 35,000 या दरम्यान त्याची रेंज आहे. जी लो अर्थ ऑर्बिट आहे त्याची जी रेंज आहे ती 180 ते 2000 किलोमीटर आहे. ॲटलिस्ट मला एवढं तरी माहिती पाहिजे. बाकीच्या गोष्टी आपण माहिती समजून घ्यायचं आहे, पण किमान जसा अभ्यास आपलं होतोय तसं कव्हरअप जसं आपण करतोय तसं ही नावं किंवा हे जे काही रेंज आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे. एक कन्सेप्ट आहे, आपण त्या कन्सेप्ट समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ सॅटेलाइट काय आहेत आणि त्याचे फंक्शन्स काय आहेत आणि त्याचं नाव काय आहे, हा चार्ट माझ्या मते बऱ्याचदा विचारला गेला आहे. विदर्स म्हणजे ॲक्टिव्हिटी बेसमध्ये विचारला गेला आहे. कधी कधी हे नाव असतं तर त्याच्यापुढचे हे नाव नसतात आणि पुढचे नाव असतात. कधी कधी हे नाव असतं, ही दोन्ही पण नावं असतात आणि पुढचं तुम्हाला सांगतात की म्हणजे सांगा सॅटेलाइट काय आहे. तर आपण एक बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी जो लॉन्चर आहेत, 2 ठिकाणी लॉन्चर हे सारखेच आहेत. या ठिकाणी इथे पण आहेत आणि इथे पण आहेत. आणि आणि इथे इथे पण इन्सॅट दिसतोय, इथे पण इन्सॅट दिसतोय. हे दोन्ही पण जर बघितलं, हे 3 कॉलम जर बघितले तर तिन्ही पण एक्झॅक्ट सारखेच दिसत आहे. त्यामुळे आपलं पाठांतराचं काम बरंचदा इथे कमी होऊन जातं. बाकीची थोडीशी हे नावं तुम्हाला लक्षात ठेवावी लागतील. नंतर मॅथ्स पेअरमध्ये सॅटेलाइट लॉन्च सेंटर काय आहेत आणि त्याचं स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन काय आहेत, तर हे आपण लक्षात ठेवायचं आहे. 3 प्रकारचे आहेत आणि 3 प्रकारचे त्यांना नाव काय आहेत. विक्रम साराभाई आहेत, सतीश धवन स्पेस सेंटर असेल किंवा स्पेस ॲप्लिकेशन सेंटर असेल, ही नावं तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर हा एक इमेज विथ IMP डायग्राम आहेत, जे नावं तुम्हाला विचारले जाऊ शकतात. हा एक चार्ट आहे, हे पण आपण हा चार्ट व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, थँक्यू. ही याचा व्यवस्थित अभ्यास करा, याची व्यवस्थित तयारी करा. धन्यवाद, थँक्यू.